नमस्कार, मी धनश्री कुलकर्णी ॲस्ट्रो स्टार कन्सल्टन्सीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। आज एक विशेष माहिती घेऊन आली आहे। उद्या म्हणजेच 21 नोव्हेंबर 2024 रोजी गुरुपुष्यामृत योग निर्माण झालेला आहे। तर या दिवशी आपण कोणती सेवा करू शकतो त्याबद्दलची माहिती घेऊन मी आज आले आहे। या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्ही कोणत्याही गुरुपुष्यामृत योगाच्या वेळेस वापरून त्या दिवशी सेवा केलीत तरी सुद्धा चालण्यासारखे आहे। चला तर मग पाहूयात 21 नोव्हेंबर 2024 रोजी आपण काय करणार आहोत। 21 नोव्हेंबर 2024 रोजी गुरुपुष्यामृत योग जो आहे तो सकाळी 6:22 ते दुपारी 3:34 पर्यंत अवेलेबल आहे, उपलब्ध आहे। म्हणजे तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या आहेत, ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या तुम्ही या दरम्यान करू शकता। आता अत्यंत लाभदायी असलेली हा योग जो आहे तो कशासाठी लाभदायी आहे, यांचा स्वामी गुरु असतो। त्यामुळे मग या दिवशी तुम्ही आध्यात्मिक सेवा काही करू शकता किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठीचे काही उपाय करू शकता। ते अत्यंत लाभदायक आपल्याला ठरत असतात। या दिवशी काय करावे असा संभ्रम जर का तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला असेल तर तो आपण या ह्याच्यामधून नक्कीच दूर करूयात। काय करावे तर या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करावी, सोने खरेदी करावे, नवीन संकल्प करावेत, श्रीयंत्र व कुबेर यंत्र यांची स्थापना नसेल केलेली तर स्थापना करावी आणि स्थापना केलेली असेल तर सेवा करावी। दक्षिणावर्ती शंखाची स्थापना आपण या दिवशी करू शकतो आणि त्याची सेवाही आपण या दिवशी करू शकतो। कमळगट्ट्याची माळ खरेदी करावी व त्याची स्थापना करावी। स्थापना केलेली असेल तर त्याची सेवा करावी। नवीन मूर्ती किंवा जर का समजा तुम्हाला नवीन टाक खरेदी करायचे असतील तर ते तुम्ही या दिवशी करू शकता। आता पहिला मुद्दा जो आपण पाहिला होता की स्वच्छता करावी, तर काय करावे तर घर व दारासमोरील जागा झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावी। त्यानंतर उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे। हळदीचं लेपन करत असताना त्यामध्ये गोमूत्र आणि गंगाजल अवश्य टाकावे। सोने खरेदी करावे। या मुहूर्तावर सोने खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं। परंतु जर का ते फायनान्शियल क्रायसिसमुळे शक्य नसेल तर या दिवशी नक्की कनकधाराचे स्तोत्र जे आहेत त्याचे पाठ करावेत। जमतील तेवढे पाठ करा, याच्यानी काही दिवसातच तुमच्या फायनान्शियल क्रायसिसमध्ये फरक पडलेला तुम्हाला दिसून येईल। नवीन संकल्प करावेत। आता हे संकल्प कोणत्याही प्रकारचे असू शकतात। काही आध्यात्मिक संकल्प असतील, काही तुमच्या बिझनेसशी रिलेटेड पण असू शकतात। या दिवशी श्रीयंत्राची व कुबेर यंत्राची स्थापना तुम्ही करू शकता। आता जर का तुम्ही श्रीयंत्र स्थापन केलं तर त्यावर श्रीसुक्तांनी अभिषेक करायचा आणि मग कुंकुमार्चन करायचं। आणि जर कुबेर यंत्र तुम्ही स्थापन करणार असाल तर त्यावर पुरुष सुक्ताने अभिषेक करायचा आणि कुबेर मंत्राचं पठण जरूर करायचं। दक्षिणावर्ती शंखाची स्थापना करायची। यामुळे काय होते तर माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर होते। आता माता महालक्ष्मीची सेवा आपण कशी करणार आहोत तेही आपण पाहूयात। सगळ्यांनाच असे वाटत असते की माता महालक्ष्मीने आपल्या घरामध्ये स्थैर्य प्राप्त करावे, आपल्या घरामध्ये यावे आणि पिढ्यानपिढ्या ही संपत्ती आपल्या घरामध्ये टिकून राहावी, महालक्ष्मीचं वास्तव्य असावं असं आपणा सर्वांना वाटत असतं। मग त्यासाठी आपण काय करणार आहोत तर श्रीसुक्त व कनकधारा स्तोत्र म्हणावे। याचे जेवढे जमतील तेवढे पाठ अवश्य करावेत। ओम श्रीम नमः व लक्ष्मी गायत्री मंत्र यांचा जप करावा। आता आपणा सर्वांना हे माहितीच आहे की जर का लक्ष्मी माता स्थिर व्हावी असं वाटत असेल तर साहजिकचपणे आपल्याला विष्णू भगवानांची आराधना करणं महत्त्वाचे आहे। त्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील या दिवशी तुम्ही जप करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तसेच कुलदेवतेच्या मंत्राचा जप देखील आपण या दिवशी नक्की करावा, किमान एक माळ तरी करावी। ओम ह्रीम क्लीम चामुंडायै विच्चे असा जप जो कुलदेवतेचा आहे तो आपण या दिवशी करावा। तर उद्याचा मुहूर्त नव्हे तर पूर्ण वर्षभरामध्ये येणारे गुरुपुष्यामृत योगावरती
तुम्ही ही सेवा जी आहे ती करू शकता. फक्त त्या दिवशी कोणता मुहूर्त आहे हे आपण माहीत करून घ्यावे आणि मग त्याप्रमाणे ही सेवा जी आहे ती करावी. जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारची माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.